नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आपलं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण निघालो आहोत परळीमधल्या सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणी. तर आता आम्ही निघालो आहोत परळीमधल्या सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणी, जे तुम्हाला खूप आवडेल. तर चला आता पाहूया. तर हे पहा, आपलं परळीमधलं टावर. इथून लागली आपल्याला खाऊ गल्ली. इथं मला साहेबाला काहीतरी खाऊ, पण साहेब काय म्हणले. मित्रांनो, थोडं पुढे गेले की आम्हाला दिसली दिंडी. मग आम्ही दर्शन केलं आणि दर्शन करून थोडं पुढे गेलं की आम्हाला वैजनाथाचे दर्शन झाले, म्हणजे आपले महादेव. मग आमच्या गाडीला लागली भूक, म्हणून आमची गाडीची टाक केली आम्ही फुल. पण साहेबाला म्हणलं होतं मला भूक लागली, तेव्हा गाडी थांबवली नाही, आणि जेव्हा गाडीला भूक लागली तेव्हा गाडी थांबवली. यालाच काम म्हणतात गाडी प्रेम. ह्याच गोष्टीवरून साहेबाची मत झाली कुरबुर. मग मला साहेबांना मनवलं आणि आम्ही निघालो. तर आम्ही मित्रांनो, याच्या आधी पण आम्ही गेलो होतो आमच्या फॅमिलीसोबत, पण आमची पूर्ण फॅमिली होती. आता आम्ही पहिली वेळेस आहे जे आम्ही दोघंच आलो. जास्त लांब नाही, परळीपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता. साहेबाला म्हणलं मला गाडी शिकवा. साहेब म्हणले लेकरांना गाडी शिकवायची नसते. मी काय लेकरू आहे का. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याची रीत माझी, मोलाची प्रीत माझी, तूच रे तूच रे. हे साईराम, हे साईराम, हरे हरे कृष्ण. तर आता तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कोणत्या सुंदर धार्मिक स्थळाबद्दल बोलत होतो. मग आम्ही साईबाबाचे दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन आम्हाला खूप शांत आणि समाधान वाटले. आम्ही थोडंसं बाहेर निघालो. बाहेरून इथं खूप शांत आणि निर्मळ, स्वच्छ एकदम मंदिर, सगळं छान होतं. आणि इथलं निसर्ग तर एकदम सुंदर आहे. सगळीकडे हिरवं हिरवं, पावसाळा असल्यामुळं. दर्शन घेऊन आम्हाला खूप फ्रेश वाटलं. आणि हे मंदिर डोंगर तुकाई मंदिराच्या पुढं आहे. इथलं वातावरण तुम्ही बघूच शकता, खूपच सुंदर आहे. सगळीकडे झाडं. आमचे साहेब कसे बघू लागले. आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला, आणि आम्ही कुठे जाणार आहोत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आम्ही आलो आहोत चांदापूरच्या धरणाला. धरणच्या आजूबाजूला खूप सुंदर आणि मनमोहक निसर्ग आहे. मी तर पहिल्यांदाच आले होते, त्यामुळे मी फोटो व्हिडिओ खूप काढले. आणि आमचे साहेब उर्फ फोटोग्राफर हे आमच्या पाठीमागच होते. पब्लिक, आम्ही चांदापूरच्या धरणावर आलेलो आहोत. हे बघा किती सुंदर निसर्ग दिसायले, आणि पाणी काय म्हणतात मग, असंच असते बोलला नॅचरल आमचं. तुम्हाला काय माहिती आहे, नुसतं चिडवत राहत, हर एक गोष्टीला चिडवायचा. हर एक मंदिरची सुंदरता आणि धरणाचा नजारा कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरसोबत शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.